आपण ऐकत आहात रावतेंचा पछाडलेला वाडा भाग 5। अनंत आणि जेजी पारूला घेऊन माहुल गावला निघाले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते। कारच्या टपावर आणि डिक्कीमध्ये बरंच सामान होतं। बेडिंग, चादरी, कपडे, फराळासाठी शेव चिवडा, बाकरवडी असे बरेच दिवस टिकणारे खाद्यपदार्थ, पिण्याच्या पाण्याच्या 10-10 लिटरच्या 2 बरण्या आणि इतर सटरफटर सामान। अनंताचं सामान होतं फक्त एक बटवा, रेशमी, पण तो मागच्यापेक्षा जरा मोठा होता, एवढंच। त्यात काय होतं त्यालाच माहीत। तो बटवा त्यानं समोरच्या सीटवरच ठेवला होता। संभाजीराव त्यांच्या कारमधून येणार होते। अनंताची कार कोल्हापूर हायवेला लागली तेव्हा पाठीमागे बसलेली पारू अतिशय खुशीत होती। तिच्या हातात पॉपकॉर्नचा मोठा पुडा होता आणि तो लवकर संपू नये म्हणून ती एक लाही तोंडात टाकत खिडकीतून बाहेर बघत होती। ती आयुष्यात पहिल्यांदाच कारमध्ये बसली होती आणि पुणे सोडून कोणत्याही गावाला कधी गेली नव्हती। काय पारू, बरं वाटतंय ना? त्यांच्याकडे न बघताच तिनं आनंदानं मान डोलावली। आईची आठवण येत नाही ना? तिनं नाही म्हणून पुन्हा मान हलवली। भूक लागली की सांग हं, असं म्हणून जेजींनी तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला। पारूला नेण्यामध्ये आपण चूक तर करत नाही ना, असं पुन्हा एकदा त्यांना वाटलं। त्या स्वप्नानंतर आणि नाशिकहून आल्यानंतर ते बरेच अस्वस्थ झाले होते। वाड्याला पहिली भेट दिल्यानंतर काही दिवसातच घटना खूप वेगानं घडल्या होत्या। जेजींच्या उपपत्तीनुसार त्या घडत होत्या यात शंका नाही। स्थळ आणि त्या स्थळाशी संबंधित असलेली माणसं एकत्रित आल्यावर काय होतं, काय घडतं याची प्रचिती त्यांना येत होती। त्यांची उपपत्ती तर्कावर आधारित होती। ती आत्तापर्यंत पुराव्यानं सिद्ध झाली नव्हती। त्यांच्या तर्काला कसलाही शास्त्रीय आधार नव्हता। पुराव्यानं सिद्ध करण्याची त्यांना संधी पण मिळाली नव्हती। रावते यांच्या वाड्यानं ती अनपेक्षितपणे मिळाली होती। पुन्हा अशी संधी मिळेल याची शाश्वती नव्हती। मग मनामध्ये अशी हुरहुर का, अस्वस्थपणा का, कशासाठी? जेजी, कसला विचार करताय? जेजी भानावर आले। त्यांनी समोर बघितलं। अनंता आरशातून त्यांच्याकडेच बघत होता। अनंता, आपण वाड्यामध्ये जातोय, पण तिथं काही विपरीत घडलं तर? जेजींनी मनातली शंका बोलून दाखविली। ती घडावं अशी माझी इच्छा आहे। जेजी, मला आव्हानं आवडतात, त्यांच्याशी 2 हात करायला आवडतं। तलवार म्यानात पडून राहिली तर ती गंजते, ती सतत वापरावी लागते, म्हणजे तिला धार चढते। ज्ञानाचं तसंच आहे। संकटांना मी कधीच घाबरत नाही, त्यांची मी वाट बघतच असतो। अनंता म्हणाला। अनंता, संकट काय अशी सांगून येतात? जेजी म्हणाले, नाही, पण त्यांना आमंत्रण देता येतं, त्यांना डिवचता येतं, उद्युक्त करता येतं। अनंत म्हणाला, म्हणजे असं की? आणि त्यांचं बोलणं अर्धवटच राहिलं। जेजींच्या अंगावर आणि अनंताच्या पाठीवर पॉपकॉर्नच्या लाह्यांचा पाऊस पडला। जेजींच्या छातीवर कसला तरी एकदम फटका बसला। त्यांनी दचकून मान वळवली। पारू, ते ओरडले। पारूकडे बघून त्यांना धक्काच बसला। ती पुतळ्यासारखी स्तब्ध झाली होती। तिचं शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं। तिच्या हातातला पॉपकॉर्नचा पुडा उडून खाली पडला होता, पण तिचे दोन्ही हात तसेच पॉपकॉर्न घेतल्याच्या ॲक्शनमध्ये ताठ झाले होते। तिचा चेहरा गोठल्यासारखा दिसत होता। ओठ मागे ओढले गेले होते आणि दात विचकल्यासारखे उघडे पडले होते। डोळे काचेच्या मण्यासारखे निर्जीवपणे बाहेरून आलेल्या प्रकाशाचं परावर्तन करत भयानकपणे चमकत होते। पारू, पारू, जेजी पुन्हा ओरडले। तिच्या चेहऱ्यावरची मरणकळा बघून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता। पारू, तिचे दोन्ही खांदे धरून जेजींनी तिला गदागदा हलवायला सुरुवात केली। तोपर्यंत अनंताने शांतपणे गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली। मग पाठीमागे वळून बघितलं। पारूचा अवतार बघून तो सीटवरूनच किंचित उठून ओणवा झाला। हात लांब करून त्यानं 4ही बोटं पारूच्या मस्तकावर ठेवली आणि अंगठा दोन्ही भुवांच्या मध्ये कपाळावर ठेवला आणि तो जोरात दाबला। कळ दाबल्यासारखं तिच्यामध्ये बघता बघता परिवर्तन झालं। तिच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा आला। हवेमध्ये धरलेले हात
एकदम खाली आले. तिनं मान हलवून अनंताचा हात झटकून टाकला आणि आश्चर्यानं जेजींकडे बघितलं, मग हातांकडे बघितलं आणि ती रडायला लागली. पारू, काय झालं तुला? जेजींनी विचारलं. देतो देतो, तू रडू नकोस. जेजी तिच्यापासून बाजूला होत म्हणाले. सीटच्या मागच्या जागेमध्ये काचेला टेकून ठेवलेली एक पिशवी त्यांनी घाईघाईनं उघडली. त्यातनं पॉपकॉर्नचा एक मोठा पुडा काढला. तो तिच्या हातात देत म्हणाले, घे, हे घे. तिचं रडणं एकदम थांबलं. जेजींकडे बघून ती निरागसपणे हसली. तुम्ही किती चांगले आहात. मी आईला खायला काही मागितलं तर ती मारते मला, ती म्हणाली. मग तिनं बोटांनीच तो पुडा फोडला आणि एक एक लाही तोंडात टाकत खिडकीतून बाहेर बघू लागली. क्षणापूर्वी काय भयानक घडलं होतं त्याचा मागमूसही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. निघताना फ्रीजमधून काढलेली पाण्याची बाटली अनंतानं जेजींसमोर धरली. काही न बोलता त्यांनी ती हातात घेतली, झाकण उघडलं आणि तोंडाला लावली. अर्धी अधिक संपल्यावरच खाली ठेवली. आता बरं वाटतंय ना? अनंतानं विचारलं. जेजी जेवढे हादरले होते तेवढाच अनंता शांत होता. छातीवर हात ठेवून दीर्घ श्वास घेत जेजी म्हणाले, बाप रे, माझा तर हार्ट फेलच झाला असता, ते म्हणाले. अनंता शांतपणे त्यांच्याकडे बघत होता. अनंता, काय झालं होतं तिला? जेजींनी त्याला विचारलं. जेजी, ती ट्रान्समध्ये गेली होती. पण का? आणि कारण काय? तुम्ही आत्ताच म्हणाला होतात ना, संकट सांगून येत नाहीत. हे सांगायला आलं होतं. एक झलक दाखवली त्यानं आपल्याला, अनंता म्हणाला. अनंतानं पुन्हा कार चालू केली. त्याबरोबर जेजी म्हणाले, अनंता, गाडी वळव, पुण्याला परत जाऊ. पारूला तिच्या घरी सोडू. नाही, आता तर हिला नेणं आवश्यक झालंय. पण आता काय झालं बघितलंस ना तू? वाड्यात तिला धोका आहे, जेजी म्हणाले. तिला धोका तो वाड्यात नाही, जे काही आहे त्याला धोका आहे. पारूमुळे ते बिथरलंय. आपल्याला घाबरवण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि तुम्ही घाबरलात. पण अनंता, हिला मी माझ्या जबाबदारीवर आणलं होतं, जेजी म्हणाले. मग ती पार पाडा जेजी. तिला एकटीला वाड्यात कुठेही सोडू नका. काही होणार नाही तिला. तुम्ही तिला सांभाळा, मी तुम्हाला सांभाळेन, अनंता म्हणाला. असं म्हणून त्याने गाडी चालवायला सुरुवात केली. जेजींनी पारूला जवळ ओढून घेतलं. माहुलगाव येईपर्यंत ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली सुद्धा होती. वाड्यापाशी गाडी उभी राहिल्यावर जेजी तिला म्हणाले, पारू, पारू उठ, आपल्याला उतरायचंय. ती पेंगलेल्या अवस्थेतच म्हणाली, मला नाही यायचंय, मला झोप आली आहे. गाडी वाड्यासमोर थांबली. समोरच गणपतची मोटारसायकल दिसत होती. मागच्या सीटवर देवघर बांधून आणलं होतं. शेजारच्या दगडावर बसलेला गणपत त्यांची गाडी बघून उठला. अनंता खाली उतरून त्याच्याजवळ गेला. बघा गुरुजी, देवघर कसं झालंय सांगा. गणपतनं अभिमानानं देवघराकडं बघत विचारलं. त्यानं खरोखरच ते चांगलं केलं होतं. उंचीला 3 फुटाचं, तिन्ही बाजूंना कमानी, खाली नक्षीदार कठडे, पूजेचं साहित्य ठेवायला एक ड्रॉवर. देवघराला कळस नसतो हे लक्षात ठेवून त्यानं टॉप सपाटच ठेवला होता. 4ही कोपऱ्यात मात्र घुमटाच्या आकाराच्या सोंगट्या होत्या. लाकडाला पॉलिशही चांगलं केलं होतं. काळ्या संगमरवरासारखं ते चमकत होतं. खूपच सुंदर, अनंता म्हणाला. तेवढ्यात संभाजीरावांची गाडी पण आली. गणपतनं दोन्ही गाडीतलं सामान उतरवायला सुरुवात केली. अनंताच्या गाडीच्या डिक्कीमध्ये 20-20 लिटरच्या पाण्याच्या कॅन्स बघून संभाजीराव म्हणाले, एवढं पाणी कशाला आणलं? आंघोळीला. इथं पाण्याची काय व्यवस्था आहे हे मला माहीत नव्हतं. वाडा आहे म्हटल्यावर विहीर असणारच, पण पाणी कसं आहे, काय आहे हे मला ठाऊक नव्हतं. अनंता म्हणाला, होय, विहीर आहे आणि पाणीही चांगलं आहे. दर 6 महिन्याला डिझेलची मोटर लावून उपसा करून घेत असतो मी, संभाजीराव म्हणाले. म्हणजे इथं वीज नाही का? अनंताने विचारलं. होय, ती मात्र नाही. तसा मी प्रयत्न केला, पण एका वाड्यासाठी 10 पोल टाकावे लागतील
असं ते म्हणाले आणि त्याचा खर्च मलाच करायला सांगितला. मग मीही दुर्लक्ष केलं आणि मी इथं मुक्कामाला कधीच राहिलो नाही. पण कंदील, चिमण्या, रॉकेलची सगळी व्यवस्था आहे इथं. काही काळजी करण्यासारखं नाही. सामान उतरवल्यानंतर गणपतनं दाराचं कुलूप उघडलं. दिंडी दरवाजा उघडला. तोपर्यंत जेजींनी पारूला कसं तरी उठवून खाली उतरवलं होतं. तिला एवढी कसली गुंगी आली होती हे कळत नव्हतं. तिला अवतीभोवतीचं कसलंही भान नव्हतं. जेजींनी तिला हाताने धरून वाड्यात नेलं. आत गेल्यावर ओसरीवरच ती पडून राहिली. जेजी तिच्याजवळ बसून राहिले. संभाजीराव अनंताला वाडा दाखवायला गेले. गणपत बाहेरचं सामान आत आणू लागला. तळमजला दाखवल्यावर संभाजीराव म्हणाले, आपण वर जाऊ. ठीक आहे, पण आधी मला विहीर दाखवा. मग 2 चौक ओलांडून ते मागच्या परसात गेले. परसातली सगळी झाडं सुकून गेली होती. बागेची पुसटशी खुणही राहिली नव्हती. सगळीकडे तण माजलं होतं. एका कोपऱ्यात विहीर होती. विहिरीला विटांचा 2 फुटी कठडा होता. एका बाजूला लाकडी रहाट होता. अनंतानं विहिरीमध्ये वाकून बघितलं. पाण्याने अर्धी विहीर भरली होती. माणसांची चाहूल लागल्यामुळे पाण्यावर आलेले कासव सावकाश खाली जाताना अनंतानं बघितलं. काही गुलाबी मासे पण सळसळत जाताना दिसले. म्हणजे पाणी स्वच्छ आणि पिण्यासारखं होतं. कठड्याला रेलून वाड्याकडे बघत अनंता म्हणाला, संभाजीराव, तुमचा वाडा चांगला आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनंही उत्तम आहे. पण ही विहीर नैऋत्याला नको होती. त्यानं काय होतं? संभाजीरावांनी विचारलं. अशा वास्तूमधली माणसं वेडी होतात, आत्महत्या करतात, त्यांचा निर्वंश होतो. अनंता म्हणाला. संभाजीराव म्हणाले, खरंय, आमचंच बघा ना. आता माझ्यानंतर रावते घराणं संपणार. बराच वेळ कोणी काही बोललं नाही. मग विहिरीकडे बघत संभाजीराव म्हणाले, पण अनंतराव, मग ही विहीर अशी का बांधली असावी? संभाजीराव, कुणीतरी चुकीचा सल्ला दिला असेल किंवा मुद्दामूनच सांगितलं असेल. अनंत म्हणाला, लवकरात लवकर ही विहीर बुजवून टाका. दुसरी जागा मी दाखवतो. इथं पाण्याला काही कमी नाही. आता अंधार पडत चालला होता. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता. थोडासा संधी प्रकाश उरला होता, पण त्यावरही अंधारानं आक्रमण करायला सुरुवात केली होती. आकाशात एखादी चांदणी लुकलुकायला लागली होती. परसात उभे असलेल्या त्या दोघांना 3 मजली वाड्याची मागची बाजू एखाद्या भव्य सावलीसारखी दिसत होती. वाड्याचे सगळे तपशील त्या सावलीनं गिळून टाकले होते आणि तिला एक घन आकार प्राप्त झाला होता. आणि तेवढ्यातच दुरून कोणाची तरी हाक ऐकू आली. अनंता एकदम सावध झाला. संभाजीराव, कुणीतरी हाक मारतंय. तो संभाजीरावांना म्हणाला, मालक, मालक. आता त्यांना स्पष्ट ऐकू आलं. तो गणपतचा आवाज होता. गणपत, आम्ही इथं आहोत, विहिरीजवळ. संभाजीराव ओरडून म्हणाले. हातात कंदील घेतलेला गणपत दिसला. त्यानं दुरूनच नीट दिसण्यासाठी कंदील चेहऱ्याजवळ आणला. त्यामुळं तो घाबरलाय हे दोघांच्या लक्षात आलं. संभाजीरावांनी त्याला हाक मारली, गणपत, इकडे ये, आम्ही इथं आहोत. आवाजाच्या अनुरोधानं गणपत त्यांच्या जवळ आला. मालक, ते दोघे दिसत नाहीत. तो ढापा टाकत म्हणाला. काय? कोण दोघं? संभाजीरावांनी विचारलं. अहो, ते जेजी आणि ती पोरगी. गणपत म्हणाला. काय? कुठे गेले ते? काय माहीत. मी सामान आत आणत होतो. ती पोरगी ओसरीवर झोपली होती आणि जेजी तिच्या जवळच बसले होते. कोठरीच्या खोलीतून मी कंदील आणले, पेटवले, तर ओसरीवर दोघं दिसनात. मी शोधलं, पण कुठं गावले नाहीत. मालक, मला लय भ्या वाटायला लागले. गणपत म्हणाला. गणपत, काही घाबरू नकोस. चल, आपण शोधू त्यांना. इथंच असतील ते. अंधारात कुठं जाणार आहेत? अनंत म्हणाला. त्याचा आवाज शांत होता, पण चेहरा कठोर झाला होता. गणपत कंदील घेऊन पुढे झाला. ते दोघं त्याच्या मागोमाग निघाले. काळ्या कुट्ट अंधारात कंदिलाच्या प्रकाशाच्या पिवळ्या वर्तुळात तिघांचे फक्त पायच चालताना दिसत होते. पारू, पारू, थांब, थांब. जेजी ओरडले,
पण ती ओढल्यासारखी अंधारात पुढं पुढं जात होती. जेजी तिच्या मागे जात होते, पण कितीही वेग वाढवला तरी तिला गाठता येत नव्हतं. जेजी मनापासून हादरले होते. जेजी एक एक पायरी गाळून भरभर वर चढत होते. 9 पायऱ्या संपल्यावर एक वळण लागलं. त्यांनी वर बघितलं. पारू 3ऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर दिसली. त्यांच्या अंगावर शहारा आला. पारू, वर जाऊ नकोस. पण ती केव्हाच वरच्या मजल्यावर गेली होती. जेजी घाईघाईनं जिना चढून वर गेले. आता अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं. पारू सुद्धा दिसत नव्हती. जेजी अंदाजानं पुढे जात होते. पारू कुठं जाणार याचा त्यांना अंदाज आला होता. ती त्या खोलीत जाणार असेल. पारू तर वाड्यात प्रथमच आली होती. तरी ती त्या दिशेने नेमकी कशी गेली आणि का, कशासाठी? अचानक त्या खोलीतून त्यांना प्रकाश दिसू लागला. लाल, नारंगी, पिवळा आणि हिरवा. तो सतत हलत होता. मग त्यांना लयबद्ध आवाज ऐकू येऊ लागले. त्यांनी स्वप्नात ऐकलं होतं अगदी तसंच. भुंग्यांचं रागीट गुणगुणणं. आरोह अवरोह, कधी तीव्र कधी वेगात, स्वर आणि व्यंजन कठोर, मनावर, कानावर, शरीरावर घणगाती आघात करणारे. जेजी एक एक पाऊल टाकत त्या खोलीच्या दिशेने जात होते. खोलीचं दार उघडच होतं. भारल्यासारखे ते दारात उभे राहिले. समोरचं दृश्य धडकी भरवणारं होतं. अग्निकुंड पेटलेलं होतं. काळ्या कपड्यातील माणसं त्याभोवती बसली होती आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पारू उभी होती. आत जाण्यासाठी दोघांनी तिला जागा करून दिली. तिनं एक पाऊल उचललं. पुढे काय होणार याचा जेजींना अंदाज आला होता. त्यांनी पुढे झेप घेतली. पारूच्या कमरेला मिठी घातली आणि मग तिला मागे ओढलं. वर्तुळातल्या माणसांनी जेजींच्या दिशेने मान वळवून बघितलं. दाभाड्या, तू पुन्हा आलास आमच्या कार्यात विघ्न घालायला? मागचं विसरलास? तुझी खांडोळी केली होती, हातपाय तोडले होते, कोल्ह्या कुत्र्यांना, लांडग्यांना खायला टाकले होते, तरी तू आलास? आवाज कुठून येत होता कळत नव्हतं. कोण बोलत होतं हेही कळत नव्हतं. पण त्या आवाजात उपहास होता, उद्दामपणा होता, गर्व होता. पकडा रे त्याला, करा त्याची पुन्हा खांडोळी. त्या आवाजानं आज्ञा केली आणि त्याच वेळेस हवेमध्ये चांदण्यासारखं काहीतरी चमचमलं आणि एका क्षणात सगळं नाहीचं झालं, अदृश्य झालं. पाठीमागून प्रखर प्रकाशाचा झोत जेजींच्या अंगावर पडला होता. पारूला जवळ घेतल्याची भली मोठी सावली भिंतीवर पडली होती. जेजींनी मागे वळून बघितलं. सगळ्यात पुढे अनंता होता. त्याच्या मागे संभाजीराव आणि टॉर्च घेतलेला गणपत. जेजींनी वेड्यासारखं पुन्हा मान वळून त्या अदृश्य झालेल्या अग्निकुंडाच्या दिशेनं बघितलं. मग त्या दिशेला हात लांब करून त्यांनी विचारलं, तुम्ही ते बघितलं का? पारूला ते बळी देणार होते. अनंता त्यांच्या जवळ गेला. त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून तो म्हणाला, हो, आम्हाला पण ते दिसलं. अनंता, पण ते खरं होतं की भास होता? जेजींनी विचारलं. जेजी, सत्य असत्य, खरं खोटं या मर्यादा मानवी बुद्धीसाठी, त्यांच्यासाठी नाही. ते ज्ञानाच्या, काळाच्या मर्यादेपलीकडचे आहेत. द्वैत सुरू झालं तेव्हापासूनचे आहेत. मानवी इतिहासातली ती एक काळी बाजू आहे. जेजी, हा विषय फार मोठा आहे. आपण आता खाली जाऊ. अरे पण ते नाहीचं कसं झालं? जेजींनी विचारलं. हो, मी पण हेच विचारणार होतो. खोलीमध्ये चांदण्यासारखं काहीतरी चमचम झालं आणि ते दृश्य नाहीचं झालं. काय होतं ते? संभाजीरावांनी विचारलं. गुरुजींनी काहीतरी तिकडे फेकलं, मी बघितलं ना, गणपत म्हणाला. अनंत हसून म्हणाला, काही नाही, ते भस्म होतं, एक अस्त्र. भस्म? फक्त? आणि एवढंच? संभाजीरावांनी विचारलं. संभाजीराव, महत्त्व अस्त्राला नाही, प्रहाराला आहे. अनंता म्हणाला. विश्वास आणि शक्ती यांच्यातलं ते अद्वैत होतं. द्वैतासाठी ते अस्त्रच ठरतं. जेजींनी पारूला अजूनही पोटाशी धरून ठेवलं होतं. तिच्या केसावरून हात फिरवून त्यांनी तिच्याकडे बघितलं. तिचे डोळे मिटलेलेच होते. ही अजूनही शुद्धीवर आलेली दिसत नाही. ठीक आहे, तिला आपण खाली घेऊन जाऊ, अनंता म्हणाला. गणपतनं तिला आल्हाद उचललं. अनंतानं कंदील हातात धरला
आणि वाट दाखवायला पुढे झाला. तळमजल्यावरच्या एका प्रशस्त खोलीत गाद्या टाकल्या होत्या. 2 कंदिलांमुळे खोलीमध्ये भरपूर प्रकाश पसरला होता. गणपतनं पाण्याच्या बाटल्या, खाण्याचे डब्बे काढून समोर ठेवले, पण भूक कोणालाच नव्हती. अनंता एका कोपऱ्यामध्ये बसून आपल्या बटव्यामधलं सामान बाहेर काढत होता. अनंता, तुला जेवायचं नाही का? जेजींनी विचारलं. नाही जेजी, माझा उपवास आहे. पोट रिकामं असलं की मन आणि बुद्धी सावध असते. आजची रात्र महत्वाची आहे, तो म्हणाला. म्हणजे? संभाजीरावांनी विचारलं. आणि अनंता म्हणाला, संभाजीराव, इथं येण्यासाठी मी आजचा दिवस निवडला त्याला एक कारण होतं. आज कृतका नक्षत्र, फाल्गुन शुद्ध 4 आहे. 13 घटिका 47 पळे फार फार महत्वाची आहेत. अच्छा, हा काय मुहूर्त आहे का? संभाजीरावांनी विचारलं. होय, पण तो आपल्यासाठी नाही, अघोरी कर्म करणाऱ्यांसाठी आहे. आपल्याला मध्यरात्रीपर्यंत जागं राहावं लागणार आहे. जेजी, तुम्ही पारूजवळ बसून राहा. अनंता म्हणाला. म्हणजे पारू पुन्हा वरच्या मजल्यावर जाईल? जेजींनी विचारलं. नाही, मीच त्यांना बोलावणार आहे इथं. त्यांच्या क्षेत्रमर्यादेमध्ये ते सामर्थ्यवान असतात. पारूला त्यांनी कसं खेचून घेतलं बघितलंत ना? बाहेर आले की ते दुर्बल होतात. त्यांना मी माझ्या क्षेत्रामध्ये बोलावणार आहे. अनंता म्हणाला. पण कशाला? जेजी म्हणाले. केव्हा तरी सामना करावाच लागणार आहे, मग आज रात्रीच का नको? पण अनंता, पारूला धोका आहे. धोका कोणाला नाही जेजी, सर्वांनाच आहे. मी आपल्याबद्दल बोलत नाही, मानव जातीबद्दल म्हणतोय. सुष्ट आणि दुष्ट, शुभंकर आणि भयंकर, चांगलं आणि वाईट, पवित्र आणि अपवित्र यांचा झगडा मानवजात अस्तित्वात आल्यापासूनचा आहे. अथर्व वेदापासून हे चालू आहे. माणसाची ही काळी बाजू फार पुरातन काळापासून आहे. माणूस सुसंस्कृत झाल्यापासून ब्लॅक मॅजिक, चेटूक, जारण मारण, मूठ मारणे या गोष्टींवर विश्वास करेनासा झालाय. हे थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट त्याचा उघडपणे अभ्यास करायला हवा. हे ब्लॅक मॅजिक आजपर्यंत वाईट माणसांनी अघोरी कर्मासाठीच वापरलंय. या क्षेत्रातही सिद्धी मिळवलेले फार कमी आहेत आणि भोंदू जास्त आहेत. सामान्य अडाणी माणसांना ते आपल्या जाळ्यात ओढतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण डोळे झाकले म्हणजे ते नाहीसं झालं असं होत नाही. त्याच्यासाठी सामना करावा लागणारच आहे. दुसऱ्या कुणाची तरी का वाट बघायची? सुरुवात आपल्यापासूनच करावी. म्हणून तर मी हे क्षेत्र निवडलं. आणि अनंता एकदम गप्प बसला. त्याला आणखी बोलायचं नव्हतं किंवा स्वतःविषयी जास्त सांगायचं नव्हतं. मला पारूची काळजी वाटते. एका दिवसात किती बदलली आहे ती. रोज 10-10 माणसाचं अन्न खाणारी पारू आज तिनं वाड्यात आल्यापासून खाण्याचं नावसुद्धा काढलं नाही. काय झालंय तिला? जेजींनी विचारलं. तिची काळजी करू नका, पण तिच्यावर लक्ष ठेवा. रात्र वैराची आहे. आपण सगळे जागे राहणार आहोत. अनंता म्हणाला. आणि क्षणभरच कुणीच काही बोललं नाही. अनंता, तुझ्या मनात काय आहे? जेजींनी विचारलं. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. पारूला त्यांनी वर बोलावलं होतं आणि मी त्यांना खाली बोलावणार आहे आणि सापळ्यात अडकवणार आहे. अनंता म्हणाला. सापळा? कोणता सापळा? संभाजीरावांनी विचारलं. पारू. अनंता फक्त एवढंच म्हणाला. अनंता, नाही. जेजींनी पारूला जवळ ओढलं. मी जिवंत असेपर्यंत हे होणार नाही. अनंता हसला. जेजी, तुम्ही बघा तर मी काय करतो ते. एवढं म्हणून तो उठला. कोपऱ्यामध्ये गणपत बसला होता. त्याचं जेवण झालं होतं. उकिडवं बसून तो तिघांकडे घाबरलेल्या नजरेने बघत होता. अनंतानं त्याला काहीतरी सूचना दिल्या. मान डोलावत तो उठला. मागे वळून अनंता म्हणाला. तुमच्या दोघांचं जेवण झालं असेल तर पारूला घेऊन शेजारच्या खोलीत या. आणि तो कंदील घेऊन शेजारच्या खोलीत गेला. संभाजीरावांनी जेजींकडे बघितलं. जेजी पण त्यांच्याकडेच बघत होते. जेजींनी पारूकडे बघितलं. ती शांतपणे झोपली होती. पारूला खांद्यावर घेऊन
जेजी शेजारच्या खोलीत गेले तेव्हा अनंत आणि गणपत दोघंही आपापल्या कामात व्यस्त होते. जेजींच्या मागोमाग संभाजीराव पण आत आले. संभाजीराव, इकडे या, तुम्हाला काहीतरी दाखवायचंय, अनंता म्हणाला. अनंतानं त्यांना एका कोपऱ्यात नेलं. तिथं एक खड्डा खणलेला होता. तो दाखवत तो म्हणाला, संभाजीराव, हा कोपरा म्हणजे वाड्याची आग्नेय दिशा आहे. इथं वास्तुशांत झाल्यावर वास्तुपुरुष रीतसर पूजा करून ठेवलेला असतो. म्हणजे चांदीची एक प्रतिमा, हिरवं शेवाळ, पंचधातू, पंचधान्य ठेवलेले असतात. हा मी गणपतकडून मुद्दामच खणून बघितला. अनंतानं कंदील जवळ नेऊन म्हटलं, तुम्ही पण बघा. संभाजीरावांनी आतमध्ये वाकून बघितलं. यात तर काहीच दिसत नाही, ते म्हणाले. म्हणजे माझी शंका बरोबर ठरली. इथला वास्तुपुरुष हेतू पुरस्सर कोणीतरी काढून टाकला आहे. आता आपल्याला त्याची पुन्हा स्थापना करावी लागणार आहे. अनंता, तुला जे योग्य वाटेल ते कर. माझी तुला परवानगी आहे. केव्हा करणार आहेस? संभाजीरावांनी विचारलं. ते मात्र नंतर. आधी आजची रात्र महत्वाची आहे. हे काम उरकून टाकू. चला, मी काय करतो ते बघा. खोलीच्या मधोमध एक खुर्ची मांडली होती. त्यावर एक उभी उशी ठेवली होती. उशीवर चादरीची एक गुंडाळी करून ठेवली होती. अनंतानं त्यावर एक पांढरी चादर घातली आणि काही ठिकाणी तिच्यावर दाब दिला. त्याबरोबर एक विलक्षण बदल झाला. खुर्चीवर कुणीतरी बसलंय असा भास होत होता. गणपतनं पारूची पिशवी आणली. अनंतानं पिशवीतून पारूचे कपडे काढले. एक परकर, एक पोलकं. अनंताने ते दोन्ही त्या आकारावर चढवले. वर पोलकं आणि खाली परकर लावताच खुर्चीच्या आकृतीला निश्चित आकार आला. तो पारूचा होता. चादरीची गुंडाळी म्हणजे तिचं मस्तक. जेजी पारूच्या जवळ बसले. तिला उचलून मांडीवर घेत असतानाच ती जागी झाली आणि टकाटका सगळीकडे बघू लागली. बरं झालं ती जागी झाली, अनंता म्हणाला. तो तिच्या जवळ बसला. त्याच्या हातात एक कात्री होती. पारूकडे बघून हसत तो म्हणाला, पारू, तुझ्या वेणीचे थोडेसे केस मी कापणार आहे हं. त्यानं तिची एक वेणी खांद्यावरून समोर छातीवर आणली. आगोळं बांधलेलं झुपकेदार टोक हातात धरलं आणि पटकन कात्रीने ते कापलं. त्याच्या हातात केसांचा एक पुंजकाच आला. तो त्यानं शेजारच्या उपरण्यावर ठेवला. मग पुन्हा तिच्याकडे वळून तो म्हणाला, पारू, आता मी तुझी नखं कापणार आहे. अनंतानं तिच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची नखं कापली आणि व्यवस्थित उपरण्यावर ठेवली. पारू अगदी शांतपणे अनंताकडे बघत होती. एक शब्दही तोंडातून काढला नाही. कदाचित अनंतानं तिला हिप्नोटाईज केलं असावं किंवा वाड्याच्या वातावरणाचा परिणाम असावा. अनंतानं आता हातात एक डिस्पोजेबल सिरिंज घेतली होती. त्यानं सुईवरची कॅप काढली. कंदिलाच्या प्रकाशात स्टीलची सुई पटकन पारूच्या अंगठ्यात खुपसली आणि लगेच काढली. तिचा अंगठा मात्र बोटांमध्ये दाबून धरला होता. आई ग! सुई खुपसताच पारू ओरडली, पण तिला हात मागे घेता आला नाही. तिच्या अंगठ्यामधून रक्ताचा एक टप्पोरा थेंब वर आला. अनंतानं ते रक्त सिरिंजमध्ये भरून घेतलं. थोडंसं कमी पडलं म्हणून अंगठा पुन्हा दाबला. पारू मान वळवून जेजींच्या कुशीमध्ये डोकं खुपसून रडू लागली. तिला रडू द्या, मला तिचे अश्रूही हवे आहेत. अनंत उठत म्हणाला. मग त्यानं उपरणं सरकवत खुर्ची जवळ नेलं. पारूची नखं पोलक्याला आणि परकराला गोंदानं चिकटवली. केस एक एक उभा कपाळावर चिकटवला. सिरिंजमधल्या रक्तानं डोळ्यांचा आकार काढला. एक उभी रेषा नाकाची आणि त्याच्या खाली एक आडवी रेषा ओठाची. हळूहळू त्या चेहऱ्याला जिवंतपणा आला होता. सगळ्यात शेवटी पारूचे अश्रू बोटांवर घेऊन तेही रक्तानं काढलेल्या डोळ्यांवर फिरवले. आपली कलाकृती कशी झाली हे बघण्यासाठी तो 4-5 पावले मागे सरला. जेजी आणि संभाजीराव विस्फारलेल्या नजरेने ते बघत होते. पारू पण बघत होती. तिकडे बोट करून जेजींना ती म्हणाली, पारू नाही, पारू ती आहे. असं म्हणून पारू हसायला लागली. एखाद्यावर चेटूक करायचं असेल तर त्याचे केस, नख, रक्त काहीतरी माध्यम म्हणून लागतं. पण चांगल्या कामासाठी हा आपला सापळा आहे. पण अनंता, ते येतील का? होय जेजी, येतील, नक्कीच येतील.
आजचा मुहूर्त त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. संभाजीरावांनी घड्याळात बघितलं. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. अनंता आणि गणपतची कामं अजून संपली नव्हती. ते दोघं संपूर्ण खोलीला भिंतीच्या कडेकडेनं भस्माची रेघ ओढत चालले होते. हे काय आहे असं त्यांनी विचारलं. हे दिशाबंधन आहे. ते आत येतील पण बाहेर जाऊ शकणार नाहीत, अनंता म्हणाला. मग अनंतानं जेजी, पारू आणि संभाजीराव यांना एकत्र बसवलं आणि त्यांच्या भोवती भस्माचं वर्तुळ काढलं. याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. ते तुम्हाला फसवतील, आमिष दाखवतील. डोळ्यांना काही काही दिसलं, कानावर काही काही पडलं तरी याच्या बाहेर जाऊ नका. लक्षात राहील ना? अनंतानं विचारलं. दोघांनी मान हलवली. पारू पुन्हा एकदा खुदकून हसली. अनंतानं एक क्षणभर तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, पारूला सांभाळा. मी आता आंघोळ करून येतो. असं म्हणून तो बाहेर गेला. एका हातात कंदील आणि एका हातात 10 लिटरचा पाण्याचा कॅन घेऊन जाणारा गणपत जेजींना दिसला. चौकातच त्यानं उभ्यानं आंघोळ केली असावी. काही मिनिटातच गणपत कंदील घेऊन आत आला. त्याच्या मागोमाग अनंता. तो ओल्यानंच आला होता. दोन्ही हातांनी शेंडीचं पाणी पिळून काढत त्यानं मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. खोलीतलं वातावरण भारून निघालं. संभाजीरावांनी घड्याळात बघितलं. 1:40 झाली होती. कसला तरी गुणगुणण्याचा आवाज कानावर ऐकू येऊ लागला. अगदी अस्पष्ट, डासांचा असल्यासारखा. आणि अचानक खोलीतलं वातावरण बदललं. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंडी वाजू लागली. बर्फाच्या शीतपेटीत बसल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागलं. पारूचे तर दात वाजायला लागले आणि तरी ती हसतच होती. गणपतनं खोलीच्या 4ही कोपऱ्यात अनंतानं दिलेल्या सोंगट्यामध्ये उदबत्त्या लावल्या आणि तो एका कोपऱ्यात बसला. त्याच्या भोवती पण भस्माचं एक वर्तुळ केलेलं दिसत होतं. कंदिलाच्या प्रकाशात त्याचा चेहरा कमालीचा शांत दिसत होता. त्याची नजर अनंतावर खेळली होती. अनंता उभा होता. डाव्या हाताच्या तळव्यात काहीतरी होतं. कदाचित भस्म, कदाचित गंधाक्षता, माहीत नाही. त्यानं डोळे मिटून घेतले होते. ओठ हलत होते. गुणगुणणं वाढलं. कोरसमध्ये होतं. एखाद्या प्रार्थना गीतासारखी किंवा देशभक्ती गीतासारखी त्याला चाल होती. काही जणांचा स्वर टिपेतला होता, काही जणांचा खर्जातला, तर काही जण ठराविक अंतराने हुंकार देत होते. कपीच्या एका टोळीनं दुसऱ्या टोळीला युद्धाचं आव्हान द्यावं तसा तो एकत्रित हुंकार होता. ऐकणाऱ्याच्या छातीत धडकी भरवणारा, रक्त गोठवणारा. आणि या गुणगुणण्याच्या आणि हुंकाराच्याही पाठीमागे कुणीतरी खेखी करून हसत होतं आणि थांबतच नव्हतं. खोलीमध्ये उदबत्त्यांचा धूरच धूर झाला होता. त्याला कुठलाही सुगंध नव्हता, दुर्गंधही नव्हता. नुसता धूर होता, पांढऱ्या धुक्यासारखा. धुराच्या त्या लपेटांमध्ये खोलीतली माणसं अगदी अस्पष्टपणे दिसत होती, कधी स्पष्टपणे. आणि त्या धुरामधून एकेकानं प्रकट व्हायला सुरुवात केली. ते आकार आणि निराकार याच्या सीमेरेषेवरच होते. क्षणभर दिसायचे, दुसऱ्या क्षणी ते दिसेनासे व्हायचे. पण त्यांचे आकार हिडीस, किळसवाने. त्यांना कसलेही प्रमाण नव्हते, कसलेही नियम नव्हते. शिल्पशास्त्रात ज्यांना व्याल म्हणतात तसे ते होते. शरीर जनावराचं, मुख राक्षसांचं, अर्धमास झडलेलं, कानापासून ओठापर्यंत दाढासकट दिसणारे दात, त्यात त्यांचं विकट हास्य. काहींनी तर स्वतःला धुरातच सामावून घेतलं होतं. धुराच्या लपेटाप्रमाणे ते गिरक्या घेत होते. शरीराच्या घड्या करत होते, उलगडत होते. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे प्रकट होत होते. गुणगुणणं, कोरस, हुंकार, खदाखदा हसणं वाढत चाललं होतं. कानाला तडे बसत होते. काळजाचे ठोके चुकत होते. शरीर बधीर झालं होतं. मेंदूला ग्लानी आली होती. पंचेंद्रिय फस्त होती. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांची उलटापालट होत होती. संवेदना गोठल्या होत्या. मुहूर्ताची वेळ झाली असावी, कारण सगळ्यांनी एकच गर्दी केली. सगळे एकाच वेळेस धावले. सगळ्यांचं लक्ष एकच होतं, खुर्चीत बसलेली पारू. कुणी हवेतून झेप घेतली, कुणी नखं फरशीवर घासत सरपटत गेले. काहींनी आपले हात हवेत पसरून पारूला कवेत घेण्याचा सारखा प्रयत्न केला. काहींनी तिच्या मानेत चुळे रोवले.
आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण फसवले गेलो. एक अतिउग्र, अमानवी, अनैसर्गिक, अशरीरी, विकट संतापी हुंकार प्रकटला. सगळे आकार एकमेकात कोसळू लागले, एकमेकात मिसळले. त्यांचा एकच एक भव्य भयंकारी आकार निर्माण झाला. तो जमिनीपासून वर उठायला लागला. वर उठतच गेला. 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 7, 8, 9. त्याला सीमाच नव्हती. डोळे गरागरा फिरवत त्यानं नजर खाली वळून सावधपणे खोलीमध्ये बघितलं. त्यांना फक्त अनंता दिसला असावा. एका झटक्यात खाली वाकून त्यानं अनंताकडे झेप घेतली आणि दुसऱ्या क्षणी धक्का बसल्यासारखा मागे फरफटत गेला. पार भिंतीपर्यंत. त्यानं पुन्हा अवसान गोळा केलं, सर्व शक्ती गोळा केली आणि पुन्हा झेप घेतली. यावेळेस तो जमिनीवर आपटला. त्यानं घाबरून अनंताकडे बघितलं. ओम ऐं क्रां क्रीं क्रूं क्रौं क्रः. अनंत मंत्र पुटपुटत होता आणि तळहातावरच्या अक्षता हवेत टाकत होता. त्यातला एक एक दाना म्हणजे ब्रह्मास्त्र होतं. जमिनीवर पडलेली ती सावली अस्त्राच्या एकेका प्रहारानिशी आकाशात होती, मागे मागे सरकत होती. तिनं दारातून, खिडक्यामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. संताप, थैथयाट केला. सबंध वाडा त्यानं भूकंप झाल्यासारखा हादरून टाकला. अनंतावर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. मग मात्र तो हरला. अस्वस्थपणे जागच्या जागी हलू लागला आणि त्याच वेळेस विकट हास्य ऐकू आलं. मग छताला एक दोरी आणि दोरीला एक मुंडकं. डोळे गरगर फिरवत ते मुंडकं त्या सावलीला म्हणालं, एवढ्यात हरलास, घाबरलास? तुझ्यासाठी इतके बळी दिले ते काय हे बघण्यासाठी? तू फसलासच कसा? तुझ्या शक्ती इतक्या क्षीण झाल्या? तुझा शेवटचा बळी तिकडे नाही, त्या तिथे आहे. त्या मुंडक्यानं नुसत्या डोळ्यांनीच पारूला दाखवलं. त्या सावलीलाही ती दिसली. अजूनही मुहूर्ताची वेळ टळली नाही. घ्या तिचा बळी, प्या तिचं रक्त आणि व्हा कायमचं मुक्त. हे पिशाच्यांनो, काळोख्यातील आत्म्यांनो, रात्रीच्या निशाचारांनो, तप्त ज्वालांसहित उठा, सुस्वच्छ व्हा आणि शत्रूचा नायनाट करा. त्या मुंडक्यानं आव्हान करायला सुरुवात केली. सावलीला नवीन अवसान चढलं. त्यानं पारूकडे झेप घेतली. पारू त्याची वाटच बघत होती. ती खुदकून हसली आणि तोंडाचा आ वासला. ती सावली सबंधच्या सबंध तोंडामध्ये सक्कन ओढून घेतली. एका क्षणात ते घडलं. शेजारी जेजींना काय झालं ते कळलंच नाही. ते वर छताला टांगलेल्या मुंडक्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होते आणि ते मुंडकं नजर खाली वळवून पारूकडे बघत होतं. त्या डोळ्यात आता अंगार फुलला. तुझी ही हिंमत, असं म्हणून ते गरागरा फिरू लागलं आणि मग पिकल्या फळासारखं टपकन खाली पडलं. मिटलेले डोळे उघडले. डोळ्यांच्या पांढऱ्या कवड्या गरागरा हलवत त्यानं पारूचा शोध घेतला. ती दिसताच तिच्या दिशेनं झेप घेण्यासाठी त्यानं हवेत झेप घेतली. इतका वेळ संभाजीराव घाबरून हा प्रकार बघत होते. पारूचं ते विलक्षण धाडस बघून त्यांना जोर चढला. त्यांचं खानदानी मराठी रक्त उसळायला लागलं. दोन्ही पाय फाकवून मुंडक्यामध्ये बोट करून त्यांनी वाघासारखी डरकाळी फोडली. ए म्हसोबा, थांब जागीच. ते मुंडकं हवेतच थांबलं. डोळ्यांच्या कोपऱ्यातून संभाजीरावांकडे बघत त्यानं विचारलं, तू कोण? मी या वाड्याचा मालक. पुरे झाल्या तुझ्या गमजा. लई त्रास दिलास माझ्या घराण्याला तू. आता हकल तुझा छकडा. असं म्हणून संभाजीरावांनी वर्तुळाबाहेर पाऊल टाकलं. दनादना पावलं टाकत ते त्या मुंडक्याजवळ गेले. त्या मुंडक्याला फुटबॉलला मारतात तशी पायानं किक मारली. ते मुंडकं गर्जना करत वर उडालं, छताला आपटलं आणि पुन्हा खाली पडलं. ते नेमकं पारूच्या पुढ्यात. त्यानं तिच्यावर झेप घेण्यासाठी स्वतःला हवेत उचललं, पण ते तिच्या भोवती काढलेल्या वर्तुळाचा भेद करू शकलं नाही. ते तसंच तिच्या भोवती गिरक्या घालू लागलं. पारू दात विचकून हसली. समोर झुकून तिनं ते मुंडकं हवेतल्या हवेतच फूल तोडावं तसं खुडलं आणि तळहातावर घेतलं. मुंडक्याजवळ चेहरा नेऊन पुरुषी आवाजात तिनं त्याला विचारलं, मला ओळखलंस? कोण आहेस तू? मुंडक्यानं घाबरून विचारलं. झुंगू, पारू म्हणाली. झुंगू? त्या मुंडक्याचे आता दातावर दात आपटायला लागले. माझी अनेक नावं आहेत. मला शरभ म्हणतात, काही जण मुंजा म्हणतात, पण माझं मूळ नाव आहे हुतभूक.
पारू म्हणाली, हुतभूक, नको नको, मी जातो. ते मुंडकं तिच्या हातातून सुटण्याची धडपड करू लागलं. यो अस्मान द्वेष्टी यंच वयम द्विष्मः. जो आमचा द्वेष करतो आणि त्याचा आम्ही द्वेष करतो. हुतभूकचा अर्थ माहितीये ना तुला? आहुतीचा भोग घेणारा. तुझ्या पिलावळांची आहुती मी केव्हाच फस्त केली. तुझी आहुती राहिली. आता मी तुला खाणार आहे, त्याशिवाय माझं पोट भरणार नाही. नको नको. पारूनं दोन्ही हातानं ते मुंडकं कलिंगडासारखं धरलं आणि त्यामध्ये दात रोवले. जेजींनी, संभाजीरावांनी डोळे मिटून घेतले. गणपत बसल्या बसल्या बेशुद्ध होऊन तरी ते दृश्य त्यांच्या मनःपटलावर कायमचं कोरलं गेलं. पारूनं तृप्तीचा एक ढेकर दिला. सर्वांवर नजर फिरवली. फक्त अनंता तिच्याकडे शांतपणे बघत होता. ती निरागसपणे खुदकून हसली. भटा, तुझं व्रत कल्याण असो. मला तू तृप्त केलंस. आता मी जातो. शुभास्ते पंथानः, अनंता म्हणाला. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी तो वाडा सोन्यासारखा झळाळून गेला. वाड्यातून मंगलध्वनी उमटत होते. एका खोलीचं अनंतानं देवघर केलं होतं. त्यामध्ये गणपतनं बनवलेलं देवघर ठेवलं होतं. त्यामध्ये रावते घराण्याचा देवीचा टाक ठेवला होता. त्या देवघरासमोर संभाजीराव शुचिर्भूत होऊन बसले होते आणि पूजा सांगायला अनंता होता. पूजा संपली. आजपासून हा वाडा पवित्र झाला. अनंता म्हणाला, आता तुम्ही या वाड्यात केव्हाही राहायला येऊ शकता. होय, मी येईनच. पण माझ्यानंतर ही माझी मुलगी पारू येईल. माहेरपणाला नातवंड घेऊन. काय पारू? पारू खुदकून हसली आणि लाजली. कौतुकाचा हा सोहळा पाहताना जेजींनी सहजच आपल्या हाताकडे बघितलं. पवळ्याची अंगठी नुकतीच पॉलिश केल्यासारखी चमकत होती. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. रावतेंचा पछाडलेला वाडा हा या कथेचा अंतिम भाग होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.